नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, अनिकाचा अन्नपूर्णा आजीने स्वतः चांगलाच बँड वाजवलेला आहे. ज्या वेळेला आता इकडे अनिकाला कळतं की अन्नपूर्णा आजी आता ऋषीसाठी कमीचा हात मागणार आहे आणि त्याच वेळेला आता अनिकाने, खरं तर अनिकाला आता ही गोष्ट सहनच होत नाही की आजी ऋषीचा हात कमीसाठी मागणार आहे. आणि हे सगळं आता अनिकाला सहनच होत नाही. अनिका म्हणत असते की ऋषी फक्त आणि फक्त माझा आहे, मी त्या कमीचा कधी होऊच देणार नाही. आणि ऋषीच्या आयुष्यात जर दुसरी कोणी मुलगी येणार असेल, मग ती कमी का असे ना, मी तिला सहज बाजूला करेन. आणि त्याच वेळेला आता अनिका कमीला किडनॅप करते. पण या सगळ्यामध्ये आता अनिका स्वतः अडकलेली आहे. इकडे ऋषीने कमीला शोधून तर काढलं आहेच, पण आता अनिकाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला आहे. ऋषीने कमीला शोधून काढलंच आहे, पण त्यानंतर अनिकाचा खरा चेहरा समोर येताच अन्नपूर्णा आजीने अनिकाचं चांगलंच थोबाड रंगवलेलं आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडलं, काय घडलं, हे सगळं काही आपण आता पुढे पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. इकडे ऋषी कमीच्या घरी म्हणजे महाजनांच्या घरी कमीचा अभ्यास घेण्यासाठी आलेला असतो आणि त्याच वेळेला आता तो कमीकडे एकटक बघत बसलेला असतो. आणि त्याच वेळेला आता अनिका तिथे येते. अनिकाने एक प्लॅन तयार केला आहे. अनिकाला असं वाटत असतं की कमीच्या समोर जर आपण हे सत्य सांगितलं की ऋषीच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे, ऋषी तिच्यावर प्रेम करतो, हे जर तिला आता कळलं तर ती नक्कीच त्याचं प्रेम एक्सेप्ट करणार नाही. कारण तिचं सध्या अभ्यास, शिक्षण या सगळ्या गोष्टीकडे फोकस आहे. आणि जर मी आत्ता हे सगळं कमीला सांगितलं तर हे दोघंजणं नक्कीच एकमेकांपासून दूर होतील. आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत आता इकडे जेव्हा वेळेला ऋषी आणि कमी दोघंसुद्धा रूममध्ये असतात, त्याच वेळेला तिथे अनिका येते. अनिका लगेच ऋषीला म्हणते, ऋष, मला काय वाटतं, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनात आहे तर ती तेव्हाच्या तेव्हा बोलून मोकळं व्हावं. कशाला आपण उगाचच वाट पाहत बसतोय. आता इकडे कमीला कळत नाही नक्की याला काय म्हणायचंय, पण ऋषीला मात्र लगेचच कळतं. अनिका म्हणते, ऋषी सांग ना, तू आत्ताच्या आता कमीला सांगून टाक ना तुझ्या मनात काय आहे ते. ऋषी मात्र आता इथे घाबरतो. त्याला असं वाटतं की ही अनिका आता सगळं काही बोलून मोकळी जाईल, कारण ऋषीने अनिकाला सांगितलेलं असतं की त्याला कमी आवडते म्हणून. ऋषी मात्र आता इथे अनिकाला लगेच थांबवतो. अनिकाला थांबवतो आणि तिचा हात धरूनच बाहेर घेऊन जातो आणि म्हणतो की हा अभ्यासाचा वेळ आहे, इथे तू उगाचच डिस्टर्ब करायला येऊ नकोस, तू सुद्धा जा आणि तुझा अभ्यास कर. ऋषी अनिकाला बाहेर घेऊन जातो आणि म्हणतो की तू वेडीबिडी झालीस का, तू तू काय करायला जातेस, तुझं तुला कळतंय का, मला आता कमीला एवढ्यात काही सांगायचं नाही आहे, तिचा अभ्यासावरचा फोकस मला अजिबात हलवायचा नाही आहे. त्यावर अनिका लगेच म्हणते की सॉरी सॉरी ऋषी, मला असं वाटलं की हीच ती वेळ आहे आणि मनात जे आहे ते सांगून टाकावं. ऋषी म्हणतो की अजिबात नाही, मला कमीला आत्ता काहीही सांगायचं नाही आहे. आता इथे अनिका बाहेर येते आणि इथे ती बसून म्हणत असते की ऋषी, तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त अनिकाच असायला हवी. जर तू त्या कमीच्या आसपास जरी जाण्याचा प्रयत्न केलास ना, त्या कमीचे मी काय हाल करून ठेवेन तुला कळणारसुद्धा नाही आहे. माझ्या डोक्यात आता असा प्लॅन आहे की ज्याच्यामुळे कमी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. तर इकडे अन्नपूर्णा आजी आणि राजन आता दोघंसुद्धा नयनताराच्या घरी गेलेले असतात. राजनमध्ये झालेले सगळे बदल पाहून नयनताराला खूपच आनंद झालेला असतो. आणि आता इथे राजांनी सुद्धा शब्द दिलेला असतो की या सगळ्या गोष्टी मी आता मागे सोडून पुन्हा एकदा बिझनेस या सगळ्या गोष्टींवरती फोकस करणार आहे. आता या दोघांमध्ये सगळं काही बोलणं चालू असतं आणि त्याच वेळेला आता अन्नपूर्णा आजी नयनताराला म्हणतात की नयनतारा, तू मला शब्द दिला होतास. लास्ट टाईम आपलं जे बोलणं झालं होतं तेव्हा मी तुला म्हणाले होते की ज्या वेळेला माझी मोठी नात मला मिळेल तेव्हा माझ्या मोठी नातीचं आणि ऋषीचं लग्न लावून द्यायचं. आणि तू तसा शब्दही दिला होतास आणि आज मी त्याच्यासाठीच आलेली आहे. आज मी कमीसाठी मी तुझ्या ऋषीचा हात मागायला आलेली आहे. आता ज्यावेळेला अन्नपूर्णा आजी असं म्हणतात तेव्हा ही गोष्ट ऐकून खरं तर राजनला सुद्धा खूप मोठा शॉक बसलेला असतो. कारण राजनला माहिती आहे की कमी काही त्याची खरी मुलगी नाही आहे किंवा तिची खरी नात नाही आहे, पण अन्नपूर्णा आजी तिला स्वतःचीच नात म्हणत आहे. आता ज्यावेळेला अन्नपूर्णा आजी राजनच्या समोर हा विषय काढतात, नयनतारा आणि राजन थोडेसे शॉकिंगमध्येच गेलेले असतात. नयनताराला खरं तर कमी खूप आवडते, तिचा स्वभाव आवडतो, तिची जिद्द आवडते, तिच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे, हे सगळं तिला माहीत असतं. फक्त कमीचं राहणीमान, तिचे वागणं हे तिला कुठेतरी खटकत असतं. तर इथे राजन आता मनातच विचार करत असतो की आई, तू जी गोष्ट करायला चाललेली आहेस ती तू तुझ्या नातीसाठी करतेस. तू तुझ्या नातीचा हात ऋषीच्या हातात देणार असा शब्द दिला होतास, पण कमी तुझी सख्खी नात नाही आहे. ज्या वेळेला तुला ही गोष्ट कळेल ना तेव्हा तुला खूप मोठा धक्का बसणार आहे. आणि ही गोष्ट जर अशीच पुढे गेली तर या गोष्टीचा कमीला सुद्धा खूप त्रास होणार आहे. आधीच कमीने माझ्यासाठी इतकं सगळं केलं आहे, माझी खोटी मुलगी तुझी खोटी नात म्हणून इथं आलेली आहे आणि आता तुझ्या म्हणण्यानुसार जर पुन्हा ऋषीचे लग्न करायचं झालं तर हा कमीवर अन्याय होणार आहे. आता इथे राजन प्रचंड विचार करत असतो. तेवढ्यात अन्नपूर्णा आजी आता नयनताराला म्हणतात की नयनतारा, तुला काय वाटतं, तू मला शब्दही दिला होतास. मला असं वाटतं की ऋषीची आणि कमीची जोडी खूपच उत्तम आहे.
कमी समजूतदार आहे, हुशार आहे, जिद्दी आहे आणि हे महाजनांचं जे काही अंपायर आहे ना ते फक्त आणि फक्त कमीच व्यवस्थित सांभाळू शकते. आता ज्या वेळेला इथे अन्नपूर्णा आजी नयनतारासमोर हा विषय काढतात. खरं तर नयनतारा ह्या वेळेला खूप खुश झालेली असते. नयनताराने आधी असा विचार केलेला असतो की ऋषीच्या आयुष्यात कोणीतरी वेगळी मुलगी असावी. तिने तसं स्थळही शोधलं होतं. पण त्यानंतर नयनताराला हे कळतं की ऋषीच्या मनात कमळी आहे. आणि त्यानंतर अन्नपूर्णा आजीने सुद्धा सांगितलेलं असतं की आज राजन जो काही अवस्थेत आहे, जो काही आहे तो फक्त कमीमुळे आहे. आणि त्याच्यामुळे नयनताराला सुद्धा कमीचा कुठेतरी अभिमानच वाटत असतो. नयनतारा म्हणते, आता इथे अन्नपूर्णा आजींना म्हणत असते की तुम्ही जे म्हणताय ना ते योग्यच आहे. मला सुद्धा कमी खूपच आवडते. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचा स्वभाव, तिच्यामध्ये एक स्पार्क आहे. मी कमीमध्ये तुम्हालाच पाहते. नयनतारा म्हणते की अन्नपूर्णाताई मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त त्या दोघांना ते दोघं जर एकमेकांना आवडत असतील तर मला काहीच हरकत नाही आहे. पण मला असं वाटतं की अजूनही त्यांचं हे काही लग्नाचं वय नाही आहे. कमी अजूनही शिकती आहे. तिला अजूनही काही गोष्टी करायच्या आहेत. जर त्यांचं शिक्षण पूर्ण होऊ द्या, मग आपण ह्या गोष्टीबद्दल विचार करू. आता ह्या दोघींबद्दल हे बोलणं झाल्यानंतर अन्नपूर्णा सुद्धा म्हणतात की काहीच हरकत नाही. कमीला सुद्धा अजून भरपूर शिक्षण घ्यायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे. आपण तोपर्यंत थांबू शकतो. पण मला इतकंच वाटलं की माझी आता नात आलेली आहे, तर तुझ्याशी एकदा बोलून घ्यावं. आता इथे नयनतारा म्हणते की हो हो, मलाही हेच वाटतं. पण आपण थोडे दिवस थांबूया. आता इथे अन्नपूर्णा आजी आणि राजन दोघंसुद्धा घरी निघालेले असतात. राजन आणि अन्नपूर्णा दोघीसुद्धा घरी येतात आणि त्याच वेळेला तिथे आता अनिका बसलेली असते. अन्नपूर्णा प्रचंड खुश असते. अन्नपूर्णाला लगेच आता इथे अनिका म्हणत असते की आजी कुठे गेली होतीस तू आणि आज खूपच खुश दिसतेस. त्यावर आता अन्नपूर्णा आजी म्हणतात की हो, मी आज खूपच खुश आहे. तुला माहिती आहे का अनिका आज काय झाले ते? आज मी आणि आज खूपच खुश दिसतेस. त्यावर आता अन्नपूर्णा आजी म्हणतात की हो, मी आज खूपच खुश आहे. तुला माहिती आहे का अनिका आज काय झाले ते? आज मी नयनताराच्या घरी गेले होते. कशाला माहिती आहे का? आपल्या कमीसाठी, तुझ्या मोठ्या बहिणीसाठी ऋषीचा हात मागायला. आणि तुला माहिती तिथे गेल्यानंतर काय झालं ते? नयनताराने कमीच्या आणि ऋषीच्या लग्नाला परवानगी दिली आहे. तिने दोघांचंही नातं स्वीकारलं आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर अनिकाला प्रचंड संताप झालेला आहे. तिला प्रचंड राग येतो. ती आता अन्नपूर्णासमोर खोटं खोटं हसण्याचं नाटक करते आणि म्हणते की आजी खरं सांगते का? मी तर खूपच खुश झालेली आहे. पण अनिका आतून पूर्णपणे खचून गेलेली असते. तिला प्रचंड संताप आलेला असतो. अन्नपूर्णा आणि राजन आता दोघंसुद्धा तिथून निघून गेलेले असतात. अन्नपूर्णा आजी खूप आनंदात असतात. तर इथे अनिका म्हणत असते की ही कमळी टमळी माझ्या प्रत्येक गोष्टीवर हक्क दाखवते. पहिलं कॉलेजमध्ये, नंतर घरी, माझ्या डॅडावर, आजीवर आणि आता आता तर ऋषीवर सुद्धा. नाही, मी असं होऊच देणार नाही. आता मला ह्या कमीचा काही झालं तरी बंदोबस्त करायलाच हवा. तिचा काठा काढून टाकायलाच हवा. आणि आता त्याच संधीचा फायदा घेत अनिकाने इकडे आता कमळीला एका गोडाऊनामध्ये किडनॅप केलेलं असतं. पण त्याच वेळेला आता ऋषीने ऐन वेळेला तिथे जाऊन कमळीचा जीव वाचवतो. कमळीला त्या गोडाऊनातून सुखरूप तो तिची सुटका करतोच. पण या सगळ्यामध्ये अनिकाचा खरा चेहरा आता ऋषीसमोर आलेला आहे. म्हणजे अनिका इतके दिवस फक्त आणि फक्त नाटकच करत होती, हे आता सत्य सगळ्यांच्या समोर आलेलंच आहे. ऋषी कमळीला घेतो आणि कमळीला घेऊन तिथून जात असतोच. त्याच वेळेला आता अन्नपूर्णाजी, नयनतारा आणि राजन सगळेजण त्या गोडाऊनपर्यंत पोहोचलेले असतात. आणि त्याच वेळेला आता अनिकाचा खरा चेहरा अन्नपूर्णा आजींच्या समोर आलेला आहे. आणि अन्नपूर्णा आजीने अनिकाचं थोबाड रंगवत तिला चांगलीच अद्दल घडवलेली आहे.